संत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी तालुका पारसनी जिल्हा नागपूर अंतर्गत जे संस्कार क्लास होत असतात त्या संस्कार क्लासमधले जे विद्यार्थी आमचे विद्यार्थी यांना आपण एक नेहमी एक संदेश देतो असतो. तर आजचा संदेश आहे रागावरचा. माणसाला राग येतोच, पण तो राग अनावर झाला नाही पाहिजे, राग अतिशय नाही आला पाहिजे. त्याच्यामुळं पुष्कळशा आपल्या जीवनामध्ये वाईट घटना घडत असतात. म्हणून राग येणे हा फार सगळ्यात खतरनाक वस्तू म्हणजे राग आहे माणसाचा. तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये असं रागाच्या भरात एका घरचे 2 मुलं मरण पावले यवतमाळ जिल्ह्यात. हे कसे की त्यांच्याकडे एक गाडी पडलेली होती, बाईक खराब झालेली. तर त्याच्यापैकी एका भावानं, लहान भावानं काय केलं, ती गाडी दुरुस्त केली आणि ते दुरुस्त केली आणि ते चालवायला लागली. तर दुसऱ्या भावानं काय म्हटलं का मला काही काम आहे तर घेऊन जातो बा, दे थोडीशी. तर त्या ज्यांनी गाडी दुरुस्त केली, ज्या भावाने, त्यांनी मनाई केली, नाही पैसे मी लावले, गाडी तुला न्यायची नाही. त्याच्या दोघात झाला वाद. त्यांनी म्हटलं अरे घरचीच गाडी केली तर काय हरकत नाही, झालं तर मी नाही, पैसे मी न लावले, गाडीच्या माझ्या गाडीला हात लावायचा नाही. एका या वाक्याने सगळं त्याच्या जीवनातलं वाटोळं झालं. तर एका भावानं गाडी दुरुस्त केली, दुसऱ्या भावानं चालवली, मग दुसऱ्या भावाच्या हातानं गाडी खराब झाली तर मग त्या मग त्यांनी बी समजदारी घ्यायला पाहिजे. पण होतं काय आपल्या घरामध्ये, आपण एक चांगलं करते तर दुसरं वाईट करते. तर असं गेल्यामुळं दोघात भांडण झालं आणि त्या एका भावानं काय केलं, दारू पिऊन आला आणि दारू पिऊन आल्यानंतर तो राग त्या एका दुसऱ्या लहान भावावरती काढला आणि त्यांनी पावळ्यानं त्याला मारलं आणि पावळ्यानं मारल्यानंतर तो जागीच मरण पावला. मग आता एका रागामुळे तो मरण पावला. मग याला वाटलं आता माझ्या हाताने मेला, तो गायब झाला, घरातून पळून गेला आणि पळाल्यानंतर मग पोलीस केस झाली. आता याला पकडायला यायचे. तर पकडायला येण्यासाठी आल्यानंतर यानं पाहिलं का आता मला पोलीस स्टेशनला जावं लागन, मग तिथून सेंट्रल जेलमध्ये जावं लागन आणि सेंट्रल जेलमध्ये तुमच्या हातानं गुन्हा घडला तर सेंट्रल जेलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला लवकर सोडत नाही. तिथे तुम्हाला जशी शिक्षा देईल तेवढी शिक्षा भोगाच लागते. मग मुलगी राव, मुलगा राव, म्हातारा राव, जवान राव, कोणी राव, कोणाला माफ नाही. तुम्ही म्हणा आम्ही लहान आहे, तुम्हाला नाही, तुम्हाला बाल सुधारगृहामध्ये टाकल्या जाते. कारण तुम्ही वाईट कामं करता तर बाल सुधारगृह तुमच्यासाठी असते. सुधारले पाहिजे म्हणून. मोठे जर गुन्हे करते तर त्यासाठी सेंट्रल जेल असते, मोठ्यांसाठी सेंट्रल जेल, आणि तुमच्या लहानासाठी तुम्ही जर गुन्हा केला तर बाल सुधारगृह असते. मग तिथे नेऊन टाकतात तुम्हाला लोकांना. म्हणून त्यानं काय केलं, आता मला सेंट्रल जेलमध्ये टाकेल. त्याने एका झाडाला जाऊन फाशी लावून जंगलात जाऊन आत्महत्या करून टाकली. मग एका रागानं तोही बी मेला आणि याला वाटलं का आता आपल्या हाताने हा मरण पावला, तोही गेला. ते जे करते जे होते ते एकाच घरचे 2 जण मरण पावले, हा एका रागाने. म्हणून माणसाला राग आणता आला पाहिजे, आला नाही पाहिजे. काय म्हटलं मी, राग आला नाही पाहिजे. राग आणणे आणि राग येणे याच्यात फरक आहे. एकदम राग येणे म्हणजे तो क्रोधी माणूस, पटकन राग येतो, काय कोणी म्हटलं तर चिडतो. आणि राग आणून तो समजा आपल्याला एकाला रागवायचा आहे तर तो राग आणून आपण शांत केलं पाहिजे. थोडासा राग येते पण आपण शांत केला पाहिजे. म्हणून जीवन जगण्यासाठी आपल्याला चांगल्या गोष्टी शिकणे गरजेचे आहे की नाही, आहे की नाही. मग मनुष्य जो जन्माला आला तो जीवन जगण्यासाठी आला का मरण्यासाठी आला, जगण्यासाठी आला ना. मग मनुष्य जीवन जगण्यासाठी आला तर त्याने कसं जगलं पाहिजे, चांगलं जगलं पाहिजे. परंतु निव्वळ जगायचं आहे आपल्याला तर कशी जगलं तर जमल का. म्हणून आपण संस्कार घेऊन चांगलं घेऊन जर जगलो तर आपल्याला शेवटपर्यंत. बिमारीने मेले का ते दोघं, नाही, रागानं दोघे गेले. एकाला पहिले मारलं, मग याला वाटलं आता काय करायचं, यानं आत्महत्या करून टाकली. म्हणून असं आपसामध्ये बहीण भावाचं भांडण होत राहते. पण एवढं भांडण होतपर्यंत आपण भांडायचं का, एवढा राग काढायचा का. मग असा हा राग काढू नये म्हणून हा त्याच्यातला संदेश होता. म्हणून आपल्याला राग कसा पाहिजे, आपला राग
राग आला नाही पाहिजे, राग आणता आला पाहिजे, राग आला नाही पाहिजे. आणता आला राग म्हणजे आपल्या जाणून, आपण आता तुम्हाला रागवायचा आहे तर थोडासा राग जाणून आणायचा आणि शांत होऊन जायचा. पण एकदम आतून जो राग येतो, क्रोध धरून जो राग येतो तो आपल्याला कव्हर नाही होत. मग आपण काय करतो, मारामारी करतो, मग कोणी चाकून भोसकतो, कोणी काही करतो, मग असे मोठे मोठे झगडे होतात. म्हणून या रागापासून आपण कंट्रोल केला पाहिजे. म्हणून आपल्याला तेच शिकायचं होतं, म्हणून आजचा संदेश होता. धन्यवाद. मी बबलू गाडवे, भागीमारी, तालुका पारसुनी, जिल्हा नागपूर. बोलो वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय, कर्मयोगी गाडगे महाराज की जय, बोलो रे भाई सब संतन की जय, आज के आनंद की जय. जय गुरुदेव, जय गुरुदेव, जय गुरुदेव. धन्यवाद.